मी प्रमाणाशिवाय आधाराशिवाय बोलत नाही. मी संतांचा पुरावा देऊन या वाक्याला बोलेन, नाथांचं तुम्हाला पुरावा देऊन बोलेन. पहिली गोष्ट, तुमचा संदेह जाऊन तुम्हाला मोक्ष मिळण्याकरता तुमच्या घरातली कोण मेली पाहिजे? जोरात बरं, कोण? म्हातारी. तुमच्या घरात तुमची बहीण धावत आली पाहिजे आणि तुमच्या घरात मुलगा जन्माला आला पाहिजे. बहीण धावून आली पाहिजे, मुलगा जन्माला आला पाहिजे आणि घरातली कोण मेली पाहिजे? कसं बोलले बघा लगेच. वाक्य विनोद सोडा. आता प्रमाण, नाथांचं वाक्य, नाथांचं शब्द प्रमाण घ्या. आता ऐका, आता ऐका. आपल्या घरामध्ये संदेह आपला जाण्याकरता या 3 गोष्टी झाल्या पाहिजेत. कोणत्या? आपली म्हातारी मेली पाहिजे, मुलगा जन्माला आला पाहिजे आणि बहीण घरात आली पाहिजे. बहीण कशाला? आता इकडं लोढा आला, पालवा आला म्हणून नाही महाराज, त्याच्या करता नाही. बोधपुत्र निर्माण झाला देवा, बोधपुत्र निर्माण झाला, ममता म्हातारी मरून गेली तेव्हा, ममता म्हातारी मरून गेली तेव्हा, भक्ती बहीण धावली आली गावा, भक्ती बहीण धावली आता संध्या कैसे मी करू केव्हा, झाली संध्या संदेह माझा गेला, आत्मा राम हृदयी आला, संध्या आत्मा राम हृदयी संदेह गेला. संदेह गेला. कधी गेला? बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा. बोध मुलगा जन्माला आला घरात, देहरूपी घरात बोधरूपी मुलगा जन्माला आला. पण बोधरूपी मुलगा नुसता जन्माला येत नाही, आत्या पाहिजे का नाही त्याला? सख्खी नसली तरी मानलेली तरी. मग कोण? भक्ती बहीण धावणी आली गावात. आत्मा बोधरूपी मुलगा जन्माला नाही करता भक्तिरूपी बहीण देहरूपी गावात धावत आली पाहिजे. मग ही किरकिर करत बसणारी म्हातारी भक्ती बहीण घरात आली की ममता म्हातारी मरून गेली. ममता रूपी म्हातारी मेली की भक्ती बहीण गावात येते, घरात येते आणि बोधरूपी पुत्राला जन्म देते. मग मला सांगा ना, आपल्या वारकरी संप्रदायाच्या कट्टर नियमाप्रमाणे सकाळी आपण आरती बोलतो. कोणती? भक्तीची पोटी बोध काकणा जोडी, पंचप्राण जीवे, पंचप्राण जीवे भावे होवा. भक्तीची पोटी बोध काकणा जोडी, पंचप्राण जीवे, पंचप्राण जीवे. सकाळची आरती आपली कोणती? भक्तीची पोटी बोध. मगाशी जे सांगितलं तेच हे. भक्तीच्या पोटात बोध रूपी मुलगा. बोध कोणता? चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम, मी चैतन्य, मी तो परमात्मा आहे. मग ज्या वेळेला संदेह निवृत्त होतो, संदेह निवृत्ती करता 3 कारणं घडतात. ती 3 कारणं घडली, संदेहाची निवृत्ती झाली. झाली म्हणून तुकोबराया ठामपणे अभंगाच्या 2ऱ्या चरणात म्हणतात.